नवी दिल्लीमध्ये E20 पेट्रोल विरोधात आम आदमी पक्षाचा मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला। पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात येऊ नये, जनतेला शुद्ध पेट्रोल द्या, अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी। विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता नाहीये। मंत्री नितेश राणेंचा अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींवर निशाणा। दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं 1 किलोमीटर परिसर हे नो प्रोटेस्ट झोन म्हणून घोषित। या परिसरामध्ये BNS 163 लागू करण्यात आला असून या परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाहीये। गृहमंत्री अमित शहांवरून आजही संसदेत गदारोळ। अवघ्या 5 मिनिटांमध्ये लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। सभागृहात चर्चा करा हा घोषणाबाजीचा मंच नाहीये। ओम बिर्ला यांची तंबी। राम मंदिर दानचोरीवरून राज्यसभेतही गदारोळ। पद्मश्री DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शिक्षणतज्ज्ञ समाजसेवक अशी डॉक्टर DY पाटील यांची ओळख। तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक। अभिनेत्री तृष्णा संदर्भात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे। सुनेत्र पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया म्हणून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका। काँग्रेसकडून सुनेत्र पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख। पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? सुनेत्र पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत। काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या गुंगी गुडिया या टीकेवरती अंजली दमानी यांचं ट्विट करत प्रत्युत्तर। गुंगी गुडिया बोलणं हे चुकीचं नाहीये। इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं। सुनेत्र पवारांवरती झालेल्या टीकेनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर ज्यांनी ही टीका केलेली आहे त्यांना सुनेत्र पवारांची माफी मागावी लागेल। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाचं सुनेत्र पवारांना पत्र। पक्षाच्या घटनेतील बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्र पवार यांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता। अनिल देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी आहे। कथित खंडणी वसुलीशी संबंधित PMLA प्रकरणात खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झालाय। मंजुरीचे पत्र वकील सुनील गोन्साल्विस यांनी सोमवारी विशेष न्यायालयामध्ये सादर केलं। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावरती शिवसेनेची प्री कॅबिनेट बैठक। बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंकडून मंत्र्यांच्या कामाचा आढावा, पक्षांतर्गत विविध विषय, विकास कामं, निधीचं वाटप, रायगड पालकमंत्रीपद आणि पक्ष वाढवण्यावर बैठकीत चर्चा। राम मंदिरातील लूट आणि जेएनझीच्या आंदोलनामुळे भाजपचा पराभव झाला। रॅलीमध्ये हनुमानाला नाचवता म्हणून बांकीपूरमध्ये भाजपचा पराभव झाला। बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या पराभवावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। प्रशांत किशोरांच्या विजयामुळे राऊतांना पेढे वाटण्याची संधी मिळाली आहे। बिहारपेक्षा राज्यातील उबाठाच्या परिस्थितीकडे लक्ष द्या, भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी। सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। शिंदेंचे शिवसेनेचे वकील आज युक्तिवाद करणार। बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणं लोकशाहीवर आघात आहे। गेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दाखल केली तक्रार। दिल्ली DCPंकडे लेखी तक्रार दाखल केल्याची अन्सारी यांची माहिती। अभिजित दिपके यांच्या माणसांनी माझ्यावरती हल्ला केल्याचा पुरावा असल्यानं ही तक्रार दाखल केल्याचा दावा। झारखंडमध्ये जेएनझीचा संताप आहे। JPSC आणि JSSC या परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावरती। रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन। कर्जमाफीसाठी eKYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार आहेत। पहिल्या यादीमध्ये 16,96,000 पात्र शेतकरी आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली आहे। बीड कारागृहातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची सोनवणेंची मागणी आहे। काही कैद्यांना नियमबाह्य पद्धतीने विशेष सुविधा दिली जात असल्याचा सोनवणेंचा आरोप आहे।
नीट पेपर फुटी आणि आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरसह विदर्भातील डॉक्टरांसोबत संवाद. संघाच्या डॉक्टरांच्या अभ्यास वर्गाचे फोटो TV9 मराठीच्या हाती. मुंबईमध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जेनझी सोबत संवाद साधणार आहेत. मोहन भागवत ज्या जेनझी सोबत संवाद साधणार आहेत ती भाजप आणि संघ नेत्यांचीच पोरं असतील ज्यांनी जंतर मंतरवरती येऊन आंदोलन केलं, लाठ्या खाल्ल्या. त्यांच्यापैकी 2000 मुलांसोबत संवाद साधा. संजय राऊत यांचा मोहन भागवत यांच्यावर हल्ला बोल. तर राऊतांसाठी आदित्य आणि अमित ठाकरे हेच जेनझी आहेत. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर अज्ञाताने जेनझीचे बॅनर लावले. मी जेनझी शिक्षणाचा सन्मान करतो बॅनरवर असा उल्लेख आहे. पंतप्रधान विरोधी घोषणांमागे धावणार नाही बॅनरवर उल्लेख आहे. सरकारकडून महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन परिषद या कंपनीची स्थापना. कंपनीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री फडणवीस तर उपाध्यक्षपदी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4000 कोटींचा निधी उभारण्याचा मानस आहे. धारावी पुनर्विकासासोबत आता मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी देखील अदानी समूहाकडे. दरम्यान घराच्या बाहेरचं गवत काढायचं कंत्राटही यापुढे अदानीला दिलं जाईल. अदानी समूहाला दिलेल्या कंत्राटावरून राऊतांची खोचक टीका. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं KDMC मधील शिंदे सेनेच्या लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन. दरम्यान शिंदे सेनेत भाजपात प्रवेश केला असता तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं. शहांची इच्छा आहे म्हणून शिंदे त्यांची शेल कंपनी चालवतायत. प्रशिक्षण शिबिरावरून राऊतांचा हल्ला बोल. SIR मोहीम हे एक भयानक प्रकरण आहे. भाजपने गाव पातळीवरती BLO मार्फत स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. आमदार रोहित पवारांचा आरोप आहे. SIR मोहिमेबाबत ट्विट करत रोहित पवारांकडून काही प्रश्न उपस्थित. रायगडच्या पेणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्षांसह 4 गुन्हे. खंडणी जीवघेणा हल्ल्यासह चोरीचा गुन्हा दाखल. उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह 4 विरोधात गुन्हा. पुण्यामध्ये माजी अधिकारी भानुप्रताप बर्गे विरोधात तक्रार दाखल आहे. भानुप्रताप बर्गेकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करत धमकी देण्यात आली. सत्यवीर सिंग यांची डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग. घुले कुटुंबाच्या मागणीनंतर SITकडून तपास CIDकडे वर्ग करण्यात आला. विलास घुले हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक. ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पडल्याच्या निमित्तानं शिंदेच्या सेनेकडून 9 ऑगस्टला दिल्लीमध्ये महारक्तदान यात्रा शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदे, उदय सामंत उपस्थित असतील. सांगलीतील 1000 पैलवान आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये रक्तदान करणार आहेत. आणि अगडीची एक मोठी बातमी समोर. नीट परीक्षा देणाऱ्या 6 विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टात धाव. OMR शीटमध्ये चुका असल्याचा आरोप करत याचिका दाखल. चिन्हांकित केलेली उत्तरं आणि OMR शीटमध्ये फरक असल्याचाही दावा. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडे लवकर सुनावणी घेण्याची मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला माणगाव दौऱ्यावरती असतील. अनेक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची राज ठाकरे पाहणी करणार आहेत. माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली जाईल. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे जिल्हा आणि पालिका प्रशासनाला जाग आली आहे. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. खड्ड्यांवर डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्यात आले आहेत. TDRF जवान विकास गोरे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा आक्रोश. ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी कुटुंबाला सुनावल्याचा आरोप आहे. तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का असा प्रश्न पोलिसांनी नातेवाईकांना विचारल्याचा आरोप आहे आणि या पोलिसांवरती कारवाई केली जाणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती आहे. आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावरती अजूनही मोठे खड्डे. काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल असल्यानं आणखी अपघातांची भीती आहे. महामार्गावरती अजूनही मृत्यूचे सापळे कायम आहेत. टोल वसुलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित.